वेळोवेळा भावा पांडुरंग बाप रुक्मादेवी वरून विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग पांडुरंगा करू कथा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी आता अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कलाकारिणी ती श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया आता हृदय हे आपुले
फाळुनिया भले वरी बैसो पावले श्रीगुरूंची मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल। श्री क्षेत्र शिरनेर तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 39वे व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे। संगीत श्रीमद भागवत कथेसोबत आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आणि सेवेसाठी घेतलेला अभंग या संपूर्ण विश्वाची आई जिला आपण माऊली म्हणतो, ज्ञानोबा माऊली यांचा हा 3 चरणाचा संसार पूर्णत्वाचा यशस्वी झाल्याचा वर्णन करणारा हा 3 चरणाचा अभंग विठ्ठल। कुठल्याही चतुर व्यक्तीला तो जे कार्य करत असतो त्याच्यामध्ये जर फळ मिळालं तर त्याची प्रवृत्ती होत असते। म्हणून फल बल न्यायाप्रमाणे परमार्थाची व्याख्या सुद्धा बदलत जात आहे। म्हणून संसार करणारे जे जीव आहेत ते संसार का करतात? कारण फलाची अपेक्षा असते। आपण आज विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, का घेत आहेत? कारण त्यांना माहीत आहे की हे शिक्षण घेतल्याला मला पुढं चालून डिग्री भेटणार, डिग्री भेटल्यानंतर नोकरी भेटणार आणि नोकरी भेटल्यानंतर छोकरी भेटणार। म्हणजे 2चे 4 होतात, मग 4चे 6 होतात, 6चे 12 होतात। वेल मांडवावर जातो आहे की नाही? आणि मांडवावर गेल्यानंतर सगळे एकदाच कोरोनामध्ये काय झालं? एकदाच वाजलं ना, समजायचं एकदाच वाजलं। पण हे जे एकमेकाजवळ आलेले आहेत सुखासाठी, आता प्रत्येक जण आलेला ना कशासाठी? आता तुमचे मित्र असते कशासाठी मैत्री केली? त्याच्यापासून दुःख मिळेल म्हणून का? सुख मिळेल। प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडे जातो कशासाठी? काय हेतू आहे? सुख होण्यासाठी। आणि ते सुख ते मित्रामध्ये पाहतो, पत्नीमध्ये पाहतो, नातेवाईकामध्ये पाहतो, पण ते सुख त्याला कुठंच भेटत नाही। आणि ते सुख भेटण्याचं ठिकाण तो चुकलेला असतो। म्हणून तो आयुष्यभर त्याची सुखासाठी काय होत असते? वणवण होत असते। सुख बसे हे झाले साधुसंत। कारण साधुसंत आलेले आहेत या जगामध्ये आणि जीवही आलेला आहे या जगामध्ये। जसं लेकरं सुद्धा शाळेमध्ये आले आणि शिक्षक सुद्धा शाळेमध्ये आले, दोघांची एंट्री झाली, पण दोघांच्या एंट्रीमध्ये फरक आहे। कसा? विद्यार्थी शिक्षण घ्यायला आलेला असतो आणि शिक्षक शिक्षा द्यायला आलेला असतो। विठ्ठल
दुरुस्त करून घ्यायला आलेला असतो आणि डॉक्टर त्या रोग्याचा रोग दूर करायला आलेला असतो, त्याला रोग नसतो. एवढा फरक आहे. तसं साधू संतही जगामध्ये आलेले आहेत आणि जीवही जगामध्ये आलेला आहे. फरक काय आहे? हिताहित जगाचे, हिताहित कीर्तनाला. मग ते म्हणे दगडात लागला. दगड लागला ते का असं बिंडकुळी आहे का ते उडत उडत येऊन तुला लागायला? तूच जाऊन दगडाला धडकला. कसं झालं असं बरं? बोलतो कसं आपण आणि झालं कसं? आपण बोलतो महाराज तुमच्या कीर्तनाला येऊ लागलो हो, होलिया महाराज शिलूकर, तुमच्या कीर्तनाला येऊ लागलो आणि मला दगड लागला. दगड असा उलट उडत उडत आला का बाळा तुला लागायला? आणि ते दगड का पिळूक आहे का उड्या मारत यायला? का तूच जाऊन दगडाला धडकाला? मग खडकाला धडका मारून कोणाचं कल्याण झालं बरं? कोणाचंच कल्याण झालं नाही. आणि संसारामध्ये जे सुख पाहण्याचा प्रयत्न करायलो, सुख शोधण्याचा प्रयत्न करायलो, हे प्रयत्न करणं म्हणजे काय? खडकाला धडका मारणे. विठ्ठल संसारामध्ये आल्यानंतर सुख नाही. बरं सुख संसारात संसारानं नाही का? संसारात सुखच नाही. थांबा, संसारामध्ये सुख आहे पण संसारामध्ये सुख संसारानं नाही. मग कशानं आहे? आठवावे पाय
विठ्ठलाचं नाव जर घेत असलो तर संसारामध्ये सुख आहे. कारण विठ्ठल नाम हे काय आहे? दुधारी तलवार. तुम्ही म्हणता कसं? विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठलाचा उच्चार केल्यानंतर पापाचं हरण होत असतं आणि पदरी आले पुण्य, पदरामध्ये पुण्याचं माप येत असतं. म्हणून जर कोणाला अंगरोग असेल, बरं का, ध्यान देऊन ऐका, लक्षपूर्वक ऐका. कोणाला जर अंगरोग असेल, कोणाला मानसिक रोग असेल, कोणाला वाचेचा रोग असेल, तर हे सगळे रोग फक्त एका विठ्ठल नामानं दूर होतात. विठ्ठल विठ्ठल. फक्त विठ्ठल बोलल्यानं कसं काय रोग दूर जातो? कारण आम्ही तर रोग दुरुस्त करण्यासाठी पैसे असे पिशव्या लोटायला लागलो, बंडचे बंड टाकायला लागलो, तरी सुद्धा रोग दुरुस्त होईल. काय वाजायला? विठ्ठल विठ्ठल. कारण हे जे विठ्ठल नाम घ्यायचं ना, विठ्ठल नाम घेत असताना गर्दा करायचा नसतो. आपण एकमेकावर जे प्रेम करत असतो तर ते कोणाला सांगत असतो का? त्याची वाच्यता जगासमोर करत असतो का? नाही करत असतो. म्हणून खरं प्रेम जे आहे ना, त्याची वाच्यता कुठं होत नसते. तसं बारीक जर सांगायचं असलं तर माईला जर आपण साडी आणली तर 17 वेळेस बोलून दाखवतो, माय मी तुला मागच्या सणाला तर साडी आणली. दुसऱ्या भावाजवळ बोलून दाखवतो, माय तुला मी साडी केली की नव्हती तेव्हा? बर, माईला एक साडी आणली तर सगळ्या लोकांसमोर भोगतो. आणि बायकोला वर्षातून किती साड्या आणल्या हे ज्ञानदेवा मौन. मग बायको बद्दल असलेलं प्रेम आपण जगासमोर व्यक्त करतो का? आपल्याला योग्य वाटतं का? आणि आईवरचं प्रेम आपण बोलून कसं दाखवतो? मग खरं प्रेम कोणावर करतो? तर ही प्रेम करण्याची पद्धत जी आहे ना, तर ही चुकलेली आहे. परंतु अंतरीच्या खुणा ह्या आहेत की विठ्ठलाचं नाव घेत असताना त्याची वाच्यता कुठंच केली जात नसते. म्हणून विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान. कारण ज्याचा विष्णू वाचून जप आहे, बरं का, तो जप नाही, व्यर्थ त्याचे ज्ञान. त्या किती पंडित असू द्या, ज्ञानी असू द्या, परंतु त्याचा जर जप विष्णूचा नसल तर ते ज्ञान काय आहे? व्यर्थ आहे. होतो पंडित मी तुझं भजन करावं, तुझं उच्चार करावा, तुझ्या नामाचा अट्टहास करावा, पण ते तर मी कधीच केलं नाही. आणि विषयाच्या नादी लागून हा सगळा नरदेह. मानव तन अनमोल रे, इस मिट्टी में ना तोल रे, अब तो मिला है फिर से मिलेगा, कभी नहीं कभी श्रेष्ठ आहे आणि याची तुलनाच करता येत नाही. अनमोल असा देह आहे. कारण एक दात जर पडला तर विकत घेता येतो का? तसाच. फॅक्टरीत नाही झाली तशी. दात निर्माण करायची फॅक्टरी नाही झाली हो. एवढं कशाला मोतीबिंदू झाला तर तसाच डोळा बसवता येत नाही. लेन्स बसवते,
4,000ची 5,000ची, पण डोळ्याला डोळा. आणि बघा ना, नयन है तो चैन है, नाही तो बेचैन है. बरोबर, सगळा जो कारभार आहे तो डोळ्यावर आहे. म्हणून डोळ्यानं दृष्टी चांगली पाहिजे. साधू संतांकडं दृष्टी आहे म्हणून त्यांची तशी सृष्टी आहे. बरं का, आणि आपली दृष्टी चुकीची आहे म्हणून आपली सृष्टी सुद्धा दुःखाची आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे, नजर फैली तो नजारे बदल जाते हैं, किश्ती ने रुख बदल दिया तो किनारे बदल जाते हैं. दृष्टी बदला, या शरीराकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदला. कारण हा देह दिला कोणी? भजन करण्यासाठी दिला, देवाचं भजन करण्यासाठी. आणि देवाचं भजन सोडून हा जीव मात्र विषयाच्या नादी लागलेला आहे. बरं का, आणि विषयाच्या नादी लागलेला असताना त्याला वाटतं की जितके विषय जास्त आहे तितका आपण शहाणा. बरोबर, मग गमत अशी की तुमच्याच हिशोबानं होऊ द्या. ज्याच्याकडे जास्त गाड्या आहेत, बंगले आहेत, घर आहे, ते सुखी आहे का विचारा. पण ते म्हणतात महाराज सगळं चांगलं आहे, पण आलं का नाही मला. आणि झोपडीवाल्याकडे गेलं तरी ते म्हणतात महाराज सगळं चांगलं आहे, पण म्हणजे इकडे बी पण आहे तिकडे बी पण आहे. मग फरक काय? गाडी असून काही फरक नाही ना, घोडी असून काही फरक ही फरक. म्हणून जितकं सुख या गरीब माणसाला आहे तितकंच सुख श्रीमंताला सुद्धा आहे. पण तुझं आहे तुझं पासी, बरी तू जागा चुकलासी. प्रत्येकाकडं सुख आहे पण ते त्याची जागा चुकलेली आहे. म्हणून प्रत्येकाला वाटत असतं की आपण एकमेकावरती प्रेम करतो ना, ते प्रेम म्हणजेच सुख आहे. पण खरं सांगू का, कोरोनानं दाखवून दिलेलं आहे की या जगामध्ये कोणी कोणाचं नाही, नवरा बायकोचं नाही, भाऊ भावाचा नाही, बाप लेकाचा नाही. अहो डोळ्यात देखत तुम्हाला सांगतो, असे समोर पडलेले आहेत शेव, पण कोणी ओळखायला तयार नाही. ओळखलं तरी आम्ही दाग द्यायला तयार नाही. मग काय चाळायचे का ते संबंध? याचा अनुभव प्रत्येकाला आला असा. याचा प्रत्येकाला काय आला अनुभव आलेला आहे, कोरोनानं दाखवलेले नाही रे नाही कोणा.
एकटेच प्रवास करायचं आणि एकटंच जायचं. कारण या प्रवासामध्ये ज्या वस्तू आपल्याला मिळालेल्या आहेत त्या वस्तूचा आपण पुरेपूर उपयोग करून घ्यायचा. आता ही घोंगडी कीर्तनापुरती वापरायची नाही का कीर्तन झाल्यावर घरीच घेऊन जायची? पुढच्या वर्षी तारीख देणार नाहीत नाही, महाराज घोंगडीच घेऊन जाते. म्हणून हे जोपर्यंत वापर आहे, काम आहे, तोपर्यंत वापरायची आणि शेवटी ज्याची त्याला देऊन टाकायची. तसं हा इतका चांगला देह मिळालेला आहे, तो ईश्वराचं भजन करण्यासाठी मिळालेला आहे. आणि ज्यानं ईश्वराचं भजन केलं, त्याच्याशी एकरूपता जाणून घेतली, त्याचा संसार सफल झाला. हे माऊली पहिल्या चरणात. संसार सुफळ झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. आज माझा संसार हा सफल झालेला आहे. का? कारण मला आज विठ्ठल आत्मरूपानं भेटलेला आहे. आज देवाची भेट झालेली आहे, विठ्ठलाची भेट झालेली आहे. ज्याला विठ्ठलाची भेट झालेली आहे त्याला विद्या प्राप्त होत असते, त्याचे शारीरिक दुःख दूर होत असतात, त्याचा मानसिक रोग दूर होत असतो, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात. मग तुमच्या अंतःकरणात कोणती इच्छा आहे? कोणाकोणाच्या अंतःकरणात कोणकोणती इच्छा आहे सांगू नका. फक्त तुमच्या मनात आल्या का नाही त्या? तुम्हाला काय पाहिजे ते आलं ना, ती इच्छा पूर्ण होत असते. कशानं? फक्त विठ्ठलाचं नाम घेतल्यानं. आणि ते नाम कसं घ्यायचं, नाम साधना कशी आहे, तर त्याची सुद्धा एक पद्धत असते. प्रत्येकानं सकाळी 24 तासामध्ये 8 प्रहर असते. यया 8 प्रहरा माझी. या 8 प्रहरामध्ये एक प्रहर ब्रह्ममुहूर्ताचा असतो, 4 ते 7. आणि 4 ते 7 या ब्रह्ममुहूर्तावर उठून सुचूरभूत होऊन शौच मुखमार्जन करून जो कोणी पूर्व दिशेला तोंड करून पद्मासनामध्ये या ज्ञान मुद्रेमध्ये पाठीचा कणा सरळ 90 डिग्री सेंटीग्रेड मध्ये ठेवायचा आणि दृष्टी नासाग्र ठेवायची आणि मुखानं 5 मिनिटं विठ्ठल 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 विठ्ठल
झाला का नाही? क्या बात. अशी साधना कोण कोण करत बरं? 15 दिवस, महिनाभर, रोज सकाळी 5 मिनिटं ही साधना कोण करत? हातवर करा. या बात. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. इकडून महिला मंडळ, बंधू भगिनी हातवर करा. कोण करीन? क्या बात. ताईसाठी टाळ्या वाजवा जोरात. घरात टाळ्या वाजवा. टाळ्यामध्ये दम नाही हो. टाळ्यामध्ये दम नाही. तुम्ही वाजवून दाखवा बरं टाळ्या. म्हणून महिलांचा सगळीकडे विजय व्हायला, कारण तुम्ही काहीच दाखवत ना. थांबा म्हणाले, हे दाखवते. हा, ते म्हणाले हे काहीच नाही, याच्यापेक्षा जास्त. दाखवा बरं तुम्ही. नाही, तुम्ही दाखवा. नाही, पण इतक्यामध्ये जर एकानं बी विठ्ठल विठ्ठल बोललं नाही, नुसतं टाळ्याच वाजवायच्या. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात विठ्ठलाचा मुखानं उच्चार करायचा. विठ्ठल स्वतःसाठी टाळ्या वाजवा. काय गंमत आहे, कारण आज जे आपण इथं पाहणार आहोत, ऐकणार आहोत, ज्याचा अनुभव घेणार आहोत, ही साधना, ही नामाची साधना आहे. आणि या नामाची साधना तुम्हाला इच्छित वस्तू प्राप्त करून देणारी आहे. बरं का? ध्यानपूर्वक, लक्षपूर्वक ऐका. तुमच्या अंतर्गत ज्या ज्या इच्छा असतील, आता कोणाला कशाची इच्छा, कोणाला कशाची इच्छा, त्या इच्छा व्यक्त करू नका, पण सगळ्या इच्छा नामस्मरणानं पूर्ण होतात. बरं का? संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. म्हणून साधू संत काय करते? त्या जीवाचं मनोरथ पूर्ण करतात. आता कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणू सांगू त्याला तुझी. म्हणजे कल्पतरूच्या झाडाखाली जो कोणी बसला, त्यानं जी इच्छा म्हटली ती पूर्ण होत असते, पण मनोरथ पूर्ण होत नाही. ध्यानात घ्या, बारकाईचा फरक ध्यानात घ्या. आता लेकरायला वाटतं की मला असा फुटबॉल भेटावा, त्याच्या इतका भारी कोणाचाच नसावा. त्याला वाटतं मला बॅट बॉल इतका चांगला भेटावा की त्याच्या इतकी बॅट कोणाचीच चांगली नसावी. आता लेकराच्या इच्छा वेगळ्या असतात, तरुणाच्या वेगळ्या असतात, आणि जे वृद्ध असतात त्याच्या वेगळ्याच असतात. म्हणजे वयामानाने इच्छा काय होत असतात? बदलत असतात. आता तरुणपणामध्ये लग्न करावं, लग्न व्हावं अशी इच्छा होणं साहजिक आहे, प्रकृती आहे ना. पण म्हातारपणात लग्न करावं, व्हावं अशी इच्छा होणं म्हणजे चुकीची आहे ना. आता इथं नैतरण्याचाच नंबर लागन तर बाबाचा कधी लागन राव. हो ना. बरं, आता प्रकृती असल्यामुळे त्याला चुकही म्हणता येत नाही, पण वय निघून गेलं की जमत नाही. कारण ते म्हणते आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाराचा गोळ, म्हातारपणी नवरा केला तोही विसर भोळू. आता पोकळ
आपण म्हणजे लहानपणी, कारण आम्ही वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठात सुद्धा फुगड्या खेळत असतो. तिथं आम्ही भेदभाव विसरून जात असतो. कारण देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. विठ्ठलाकडे पाहिल्यानंतर देहाचं भान राहत नाही. म्हणून डोळे तुम्ही घ्या रे माझ्या विठ्ठलाचे सुख. तोंडानं विठ्ठलाचं उच्चार करायचा आणि डोळ्यानं ते रूप पाहायचं. का? कारण त्या रूपामध्ये एवढं सामर्थ्य आहे. काय महिमा वर्णो आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. कोटी ब्रह्महत्या केल्याचं पाप निघून जातं. कशानं? फक्त डोळे भरून त्या विठ्ठलाची मूर्ती पाहायला पाहिजे. त्या मूर्तीमध्ये असं काय आहे? काय आहे? सगळ्या जगाचं सौंदर्य त्याच्यामध्ये ओतलेलं आहे. म्हणून उठून या पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. सकाळी सकाळी उठल्यानंतर कोणाचं मुख दर्शन घ्यायला पाहिजे? माझ्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पाहिजे. कारण विठ्ठला तुला पाहिल्यानंतर कोटी ब्रह्महत्या केल्याचं पाप निघून जात असत. फक्त दर्शनातून पाप निघून जात हो. तर त्याची साधना केल्यानं काय होत नसेल? काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. म्हणून प्रत्येकानं ही साधना करायला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी वचन दिलेलं आहे त्यांनी महिनाभरातच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. परंतु प्रत्येकानं इमानदारीनं करा. आणि ज्याची इच्छा पूर्ण नाही झाली त्यांनी मला परत एकदा बोलवा. हो, आम्ही झडती द्यायला तयार आहे. एवढा पक्का विश्वास. अहो, एखादा नोकरी मिळेल याची गॅरंटी देता येत नाही. नोकरी मिळेल का नाही? बंडल फेकून बी क्या बात. ती काय म्हणते? कमी शेण जास्त शेण, खालून वरून पाकिट देऊन. कारण आता पहा ना, जर विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं तर डोनेशन द्यावं लागायचं. खरं आहे का नाही? हा, बरं. शिक्षणासाठी डोनेशन. आणि हे डोनेशन घेऊन काय करते? बिल्डिंग बांधते. आणि शाळेला सरकारचं आलेलं अनुदान काय करते? च्याऊ म्याऊ पकाळीचं पाणी पिऊ. हेच काम चाललं. आणि शिक्षण योग्य मिळणं लेकरायला. कारण यांना मोजून किती तास आहे बरं? सकाळी 10 ते 5 पर्यंत म्हणल्यावर त्याला 7 तास तरी शिकवायचं. 7 तास शिकवायचं. त्याच्यातला प्रत्येक तास किती तासाचा? पाऊण तासाचा. 45 मिनिटाचा 1 तास. त्याच्यामध्ये एक ऑफ तास करून घेते. आणि शिकवतेत काय लेकरांना? शिकवतेत काय? त्यानं नोकरी लागत नाही म्हणजे पोट भरत नाही, आणि घर बसत नाही म्हणजे मुलगी भेटत नाही. ही तरुण मंडळी समोर निर्माण झालेली ही यक्ष प्रश्न आहे. हे ताबडतोब अर्जंट प्रश्न आहेत. याचं काय सोल्युशन? कारण प्रत्येकानं विचार करून पहा, आपल्याला जे शिक्षण भेटायला लागलं त्या शिक्षणानं आपलं कल्याण व्हायलं का नुसते पुस्तकातले किडे बनून राहायला लागलो का? म्हणून त्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला व्यवहारामध्ये करून घ्यावा लागतो. कारण व्यवहार चांगला तर त्याचा संसार सफल होणार आहे. आणि ज्याचा संसार सफल झाला त्याचा परमार्थ 100% सफल झाला याची गॅरंटी. कारण माऊलीनं काय सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये? माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की मजही शरण रेगीचे आणि जीवित्वेचे असे धिक बोली या जे प्रज्ञा जीवी. जर अर्जुना तू मला शरण आला आणि तुझ्या ठिकाणी जीवपणा तसाच राहिला, तुझ्या ठिकाणचं दुःख दूर झालंच नाही, तुझं अज्ञान गेलंच नाही आणि तुझं कल्याण झालंच नाही, तर या बोलण्याला तुला लाज कशी वाटली नाही? असं बोलताना छाती ठोकपणे मौलीचं बोलणं. म्हणजे ज्या अर्थी आपण ईश्वराला शरण गेलो त्या अर्थी त्याचं सगळे दुःख, त्याच्या सगळ्या अडचणी, त्याचं सगळं अज्ञान हे दूर होणार आहे. फक्त
त्या जीवानं इमानदारीनं देवाला शरण जायला पाहिजे. मनवून शरणा जावे, मनवून शरणा देवाचं स्मरण केल्यानंतर तो आपल्या हाकेवर येत असतो. कारण देवाला जर आपल्याला बोलावलं तर देव आपल्या हाकेला येत नाही का? येतो. हाके सरीसी उडी घालोनिया स्तंभ फुडी. हाक मारल्यावर देव यायला तयार आहे, पण आपण हाकच मारायला तयार. आणि हाक कशी असते माहिती का? एक तर होटातून असते, एक पोटातून असते आणि एक बेंबीच्या देठापासून असते. बरं, एका जणाचा वाडा असाच होता मस्त, पण त्याला आग लागली आणि तिकून मुलगा पळत यायला लागला आणि बापाला त्यानं सांगितलं आरडून, बाबा. ते म्हणे काय झालं याला? ते म्हणले झोपडीला आग लागली की लगेच म्हातारं पळायला सुरुवात झाली. बाबा आता त्यानं परत थोड्या वेळानं हाक मारली, बाबा. सौदा झाला होता. लगेच बाबा थांबले. थोड्या वेळानंतर पोरगल परत, बाबा. सौदा झाला होता पण कच्चा होता की लगेच म्हातार. काय प्रकार आहे? हो ना. म्हणजे ते सांगायला लागले की बाबा आपल्या घराला आग लागली, लगेच पळायला सुरुवात केली. ती म्हणे सौदा झाला होता. ते म्हणे जाऊ द्या ना, सौदा झाला होता म्हणजे त्याचं जळाला, आपलं काय? आता आपलं तर मोकळं झालं ना. हा, म्हणजे पैसा अशी वस्तू आहे, देने को तैयार नहीं, लेने से इनकार नहीं. इस दुनिया में कौन है ऐसा जो पैसों का यार नहीं. सब पैसे के भाई. कशासाठी आहे? पैशासाठी आहे. आणि पैसाच सर्व काही नाही. पैशानं गरजा पूर्ण होतात, बरोबर आहे, पण पैशानं आयुष्य विकत घेता येत नाही. अनमोल आयुष्य आहे आणि या अनमोल आयुष्यामध्ये आपल्याला ईश्वराची प्राप्ती करून घेणं हे मनुष्य देहातलं पहिलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पार पाडल्यानंतर
त्याचा सगळा संसार काय होत असतो, सुखाचा होत असतो. म्हणून आता आपण लगेच 2 महिन्यानंतर श्री संत शिरोमणी सार्थ सावता महात्म्य प्रकाशित करणार आहोत. कारण सार्थ सावता महात्म्य आतापर्यंत प्रकाशित झालेलं नाही. सावता महाराजांचं सार्थ सावता महात्म्य, आता सावता महात्म्य आहे ओवीबद्ध ग्रंथ आहे आणि त्याचा आपण काय करणार आहोत. विठ्ठल 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 सार्थ सावता महात्म्य. कारण हा ग्रंथ ओवीबद्ध आहे, परंतु त्याचा अर्थासहित प्रकाशन आपण 2 महिन्यानंतर करणार आहोत. जवळजवळ मार्च एप्रिलमध्ये हे काम पूर्णत्वाला येणार आहे आणि हा ग्रंथ पैठण, पंढरपूर आणि आळंदी बुक स्टॉलमध्ये सुद्धा उपलब्ध राहील. तर याचा सगळ्यांनी अभ्यास करावा. कारण सावता महाराज कधीच पंढरपूरला गेले नाही, तरी सुद्धा त्यांच्या अंतकरणामध्ये विठ्ठलाची जी भक्ती होती, विठ्ठलाचं नामस्मरण होतं, तर त्या नामस्मरणाच्या बळावर त्यांना या साक्षात विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे. आणि ज्यावेळेस साक्षात देव आलेले आहेत त्यावेळेस सावता महाराजांचे डोळे भरून आलेले आहेत, अंगाला थरथरी सुटलेली आहे आणि सावता महाराजांना 4 भुजांनी देवानं आपल्या हृदयामध्ये कडकडून मिठी मारलेली आहे. त्यावेळेस सावता महाराजांचा कंठ दाटून आलेला आहे आणि आता मुखानं काय बोलावं हे काही समजेनसं झालं. कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे, देवाचं रूप पाहिल्यानंतर सावतोबाचे डोळे भरून आले आणि पाणावलेल्या डोळ्यांनी सावता महाराजांनी विठ्ठलाला कडकडून मिठी मारलेली आहे आणि देवाला बसायला आसन दिलेलं आहे. षोडशोपरीत्या पूजा केलेली आहे आणि देवाला सांगितलेलं आहे. तर देव सांगतात की हे माझं रूप तू तुझ्या हृदयामध्ये धारण करून घे. आणि त्यावेळेस सावता महाराजांनी विठ्ठलाला आपल्या हृदयामध्ये धारण केलेलं आहे. ही संपूर्ण घटना विश्वामध्ये पहिल्यांदा घडलेली आहे आणि देव विमानामधून पुष्पांचा वर्षाव करतात. सगळीकडे आनंद पसरलेला असतो आणि सावता महाराजांनी अघटित घटना घडलेली आहे की सावतानं काय केला, खुरपा काढलेला आहे, पोट चिरलेलं आहे आणि तो विश्वात्मा जगा तिन्ही लोकाचा नायक
साठविला दाता त्रैलोक्याचा आपल्या हृदय मंदिरामध्ये देवाला कोंडलेला आहे. कसं कोंडलेलं आहे? हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला. विठ्ठलाला आपली कधी दया येईल? एक सूत्र आहे पहा त्याच्यामध्ये. सो हम या शब्दाचा अर्थ पहा. ज्यावेळेस आपण श्वास घेतो तर त्यावेळेस तुम्ही अजून बारकाईनं लक्ष घ्या. सो आवाज येतो, सो. आणि ज्यावेळेस श्वास सोडतो तर त्यावेळेस हम असा आवाज येतो. तुम्ही एकांतात जाऊन करून पहा. असं होतं का? कसं असं होतं का? म्हणजे कसं होतं की श्वास घेत असताना सो आणि श्वास सोडत असताना हम असा ध्वनी येतो. आणि हा नामस्मरणाचा बीज मंत्र आहे. आणि याच नामानं तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन होणार आहे. याच नामाच्या साधनेनं तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे. हे नेहमी त्याच पॉइंटवर का यायला लागलो आपण माहिती का? कारण आपण तेच पॉइंट सोडून देतो का? आपल्याला वाटतं रोज रोज नाव घेतल्यानं काय होतं? बर रोज रोज नाव घेतल्यानं काय होतं? आणि रोज तेच पोरं, तेच नवरा, तेच बायको, तेच कसं आता कसं धरलं म्हणे? आता काय धरलं? अरे रोज तेच आहे ना. ते म्हणे हे तेच रिपीट करायला लागले. तर आणि तुम्ही काय करायला लागले? आयत्या पिठावर रे गोट्या वाढायला लागले. काय करायला लागले? दळलं. म्हणून काय व्हायला माहितीये का? या दळण्यानं आंधळं दळत आणि कुत्र पीठ खात. अशी कंडिशन झाली आहे. कारण आयुष्य तर निघून चाललं आणि हातात तर काही आलेलं नाही आणि आता पुढचं तर काही भरोसा नाही. मग आपला संसार सुखाचा कसा? कारण एकदा दर्शन झाल्यानंतर काम झालं का तर तीच इच्छा परत त्या देवाचं दर्शन व्हावं ही तीव्र मनामधली इच्छा. आणि त्या इच्छेनं महाराज दुसऱ्या चरणात सांगितलं. असा असलेला परमात्मा पंढरीश परमात्मा या जगाचा मालक
परत परत आपल्याला तेच दर्शन व्हावं, तोच प्राप्त व्हावा अशी इच्छा मनामध्ये जागृत होत असते. का होत असते? कारण आता सगळे जण सकाळी उठून तोंड धुतलं की काय करते? आधी गरम गरम चहा. का बरं? रोज रोज चहा का कशाला प्यायचा? मग ते म्हणजे रोज रोज नाव कशाला घ्यायचा? मग रोज रोज चहा कशाला प्यायचा? आता फुरका मारू मारू घेते. असं चहा घेतात ना, कसं घेते? असंच फुरका मार. टेस्ट ह्या लेकरायला समजा नाही का, चॉकलेट दिलं ना मोठे लवकर खाऊन घेते. आणि हे लेकर आहे ना थोडं थोडं तोडू खाते. म्हणजे ते टेस्ट घेते. ते बराच वेळ चगडत बसते. ते म्हणे तुला घंट्या भरानं चॉकलेट दिला ना अजूनचा घायला लागला. म्हणजे ते काय करते? टेस्ट घेते ते. म्हणजे ते असं डोळे झाकून, म्हणजे मांजर डोळे झाकून का म्हणून दूध पिते? तिला माहिती आहे डोळे उघडून ठेवले तर आपलं लक्ष पांगल. म्हणून त्याचा जो आस्वाद आहे ना, द टेस्ट ऑफ इंडिया, ती टेस्ट घेण्यासाठी काय करते? डोळे झाकून मांजर दूध पिती. पण ती जेव्हा पिती ना तर मावशीच्या हातातलं जळत ठिपुर त्यानं पाहिलेलं नसतं. जेव्हा ढोपरावर बसतं तेव्हा लक्षात अग माय, हे असं आहे का? तसंच येते. तसं लोकांना चुकीचे काम करताना मस्त मजा वाटते. हुम्मा काय म्हणते? हुम्मा कोण पाहायला लागलं? बर आता नाही पाहायला लागलं कोणी, पण मारिती झोडीती तुडीती यमाचे किंकर. आणि किती? एक साल नाही, बहु साल. मग मजा नाही का नाही? म्हणून असं काहीतरी करा की ज्याच्यामुळं तुम्हाला पुढचा जन्म गाढवाचा, कुत्र्याचा, मांजराचा भेटणार नाही. बरं तुम्हाला गॅरंटी आहे का की आता आपण पुढच्या जन्मात कोण असू? बरं कल्पना करा ना. नाही कल्पना करायला काय हरकत आहे? बरं काय असू आपण पुढच्या जन्मात? काय होऊ? बरं कुठून आलो असं ना? आपण कोण्या येऊन आलो ते बी मिळालं नाही. बरं का? ध्यानात घ्या. जेने नाही जन्म यमाची यातना, ऐसी या साधना करा खाली. या संपूर्ण कीर्तनातून जर काही घ्यायचं असेल तर हे वाक्य आपल्या हृदयाच्या पटलावर लिहून ठेवावा की जगद्गुरु तुकोबराय मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक जीवाला सांगतात. काय सांगतात? सगळे चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे. मुखानं हरीचं नाम घेतल्यानं काय होत असतं? चिंता दूर होत असते. चिंता आणि चिता याच्यामध्ये फरक आहे बरं का. चिंता से घटे चतुराई. चिंतेनं काय होत असतं? चतुराई घटत असते. आणि जो व्यक्ती चिंता करत असतो ना, चिता आपल्याला जळताना दिसती, पण चिंता करणारा
आतून जळत असतो.